कल्याण ग्रामीणमधील समतोल फाउंडेशन मामनोली येथे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले। समतोल फाउंडेशन ते म्हसरोंडी येथील श्री हनुमान मंदिरापर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी रामजप, होम हवन, पूजा, आरती, भजन आदी कार्यक्रमही संपन्न झाले। पालखी सोहळ्यात यावेळी म्हसरोंडी गावातील सर्व पुरुष आणि महिला हेही सहभागी झाले होते। अनेक महिलांनी डोक्यावर तुळस वृंदावन घेतले होते। भगवा ध्वज हाती घेत जय श्रीरामचा गजर या पालखी सोहळ्यात बघायला मिळाला। आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला। यावेळी म्हसरोंडी गावातील ग्रामस्थ, समतोल फाउंडेशनचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते। समतोल फाउंडेशनचे विजय जाधव सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। समतोल फाउंडेशनचे सर्व शिक्षक तसेच येतेश कोर यांनी यावेळी अथक परिश्रम घेऊन हा पालखी राम नाम है राम राम है या उक्तीप्रमाणे अयोध्या नगरीमध्ये आज प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा होतोय आणि त्याचंच औचित्य साधून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ज्या ठिकाणी राबवले जातात ते समतोल फाउंडेशन कल्याण तालुका मामनोली यांच्या वतीने सुद्धा आपण बघू शकता। आज विद्यार्थी प्रत्यक्षतः प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्या हातामध्ये त्यांनी हा प्रभू रामचंद्रांचा झेंडा घेतलेला आहे। पालखी सोहळा, होम हवन, त्याचप्रमाणे सध्या म्हसरोंडी गावामध्ये पालखी निघते आहे। आपण पाठीमागे बघू शकता की तुळस वृंदावन घेतलेल्या अनेक महिला या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत। त्याच्या पुढे पालखी आहे, त्याच्या पुढे विद्यार्थी सुद्धा आहेत। श्रीराम जय राम जय जय राम हा नारा बुलंद करत हे सगळे समतोलचे विद्यार्थी गावागावातून अशा प्रकारची पालखी काढत असतात। सध्या ही पालखी म्हसरोंडी या गावामध्ये छोट्याशा आदिवासी पाड्यामध्ये आहेत आणि या पाड्यातल्या सगळ्या महिला, माता भगिनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत आहेत या फाउंडेशनचे सन्माननीय विजयजी जाधव सर कशा प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे, गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे, काय काय उपक्रम? पहिल्यांदा जय श्रीराम। आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा ज्या ठिकाणी अयोध्या या ठिकाणी होत आहे त्याच सगळ्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आम्ही आमच्या ह्या निराधार, निराश्रित आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांबरोबर जे काय आमचं कार्य चाललंय या सगळ्यांना आध्यात्मिक आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळावा या माध्यमातून आम्ही आज आमच्या जे म्हसरोंडी गाव आहे या गावामध्ये जे हनुमानांचं मंदिर आहे, जे समतोल फाउंडेशननी 2 वर्ष अगोदर इथे तयार केलंय, त्याच ठिकाणी आज होम हवन, हनुमानाची पूजा आणि पालखी सोहळा आम्ही या ठिकाणी करत आहोत। सगळे गावकरी आमच्या बरोबर आहेत। तुम्ही मागे बघता की सगळ्या महिला, गावातल्या सर्व महिला कलश घेऊन घराघरामध्ये रामपूजन होत आहे आणि सगळीकडे रामोत्सव आनंदी वातावरण आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही या सगळ्या दिवसाचे साक्षीदार आहोत, भाग्यवान आहोत। जय श्रीराम। सेलिब्रिटी सहभागी झालेले आहेत अयोध्येमध्ये, पण खरे सेलिब्रिटी हे आहेत का ज्यांना आपण आधार देण्याचं काम करतायत आणि खऱ्या अर्थाने श्रीराम सेवा करतायत। खरं तर हेच आमचे खरे हिरो आहेत, कारण लहान मुलं ही देशाचे पुढचे भविष्य आहेत आणि अशी मुलं जी निराधार आहेत, निराश्रित आहेत, या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम आम्ही करतोय। हा एक छोटा आदिवासी पाडा आहे, इथली लहान लहान मुलं सगळं बघतायत, सगळं मनात साठवतायत या सगळ्या आठवणी। तर पुढे जाऊन हे मुलं या सगळ्या सहभागीमध्ये आध्यात्मिक वातावरणात चांगल्या मार्गाने, भक्ती मार्गाने आणि चांगला नागरिक, चांगलं मुलं म्हणून वावरतील अशी आम्हाला खात्री आहे। काय जयघोष काय कराल आज प्रभू रामचंद्रांचा? आज प्रभू रामचंद्रांचा जयघोष म्हणजे आमचा संतोष हा खूप भक्तिमय आहे। एकदा जोरात जयघोष करू दे। भारत माता की जय। जय श्रीराम। जय जय श्रीराम। जय श्रीराम। जय जय श्रीराम। आपण बघू शकता लहान मुलं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। खरे सेलिब्रिटी आणि खरे हिरो ही निराधार मुलं आहेत का ज्यांना सांभाळण्याचं काम समतोल फाउंडेशन करतायत। खरं तर देव महत्वाचा आहे, परंतु त्यापेक्षा माणूस फार महत्वाचा आहे। माणसाची सेवा करा म्हणजे तुम्हाला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते काम समतोल फाउंडेशन गेली अनेक वर्ष या ठिकाणी करताय। हे काम सहसा कोणी करत नाही। खऱ्या अर्थाने सेवा केली पाहिजे।
मेवा मिळेल याची अपेक्षा न करता निराधार दीनदुबळ्यांची सेवा करण्याचं काम आणि या मुलांना खऱ्या अर्थाने समाजात काय चाललं हे त्याचा अभ्यास झाला पाहिजे, जाणीव झाली पाहिजे, अशा प्रकारचे भरपूर कार्यक्रम, भरपूर उपक्रम समतोलच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्यातला हा पालखी सोहळा आज आपण बघू शकता. धन्यवाद. KTV न्यूज प्रतिनिधी कल्याण ग्रामीण भरत दळवी. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.